नमस्कार मंडळी, तर मी आलोय आज दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन येथे जेवण करायला। आपण ऐकलं असेल की दिल्लीमध्ये अनेक लोक या महाराष्ट्र सदनला भेट देतात, इथं राहतात, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं इथं मिळणारं महाराष्ट्रीयन जेवण जे कमाल असतं। तर मी आज खास जेवण्यासाठी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनला आलोय आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इथलं फूड कसं आहे, इथं कसं यायचं, ह्याच्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर महाराष्ट्र सदनला जायला मी सगळ्यात आधी पकडली मेट्रो। तुमच्या जवळच्या कुठल्याही मेट्रो स्टेशन पासून तुम्ही जाऊ शकता। मी पहिल्यांदा ऑटो पकडून माझ्या जवळच्या मेट्रो स्टेशन पाशी गेलो। तिथून मी मेट्रो पकडली मंडी हाऊस मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी। दिल्लीची सगळ्यात कमाल गोष्ट आहे म्हणजे दिल्लीची मेट्रो। मग मी मेट्रोने 20-25 मिनिटात या मेट्रो हाऊसला पोहोचलो, मंडी हाऊस। तिथून तुम्ही ऑटो पकडून जाऊ शकता। ऑटो साधारणपणे 50 ते 60 रुपये घेते आणि आपण आलो आता महाराष्ट्र सदनला। हे महाराष्ट्र सदनचं गेट आहे जिथून तुम्हाला आतमध्ये जायला एंट्री मिळते। हा सुंदर परिसर आहे महाराष्ट्र सदनचा, जो पाहायला फार छान वाटतो, एकदम ग्रीनरी आहे। हे नवीन महाराष्ट्र सदन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या महाराष्ट्र सदनचं जे प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांचे पुतळे आहेत। हे आहेत महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील एक दिमागदार बसलेला पुतळा तिथं आहे आणि यानंतर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पुतळा आहे। हे 3 पुतळे प्रांगणात आहेत बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूलाही काही पुतळे आहेत, ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच। तर हा रस्ता आहे महाराष्ट्र सदन कॅन्टीनला जायचा। हा कॅन्टीनच्या बाहेरचा रस्ता आहे आणि हे टायमिंग आहे। सकाळी तुम्हाला नाश्ता मिळतो, दुपारी जेवण मिळतं, संध्याकाळी नाश्ता आणि परत रात्री जेवण। आणि हे आहे महाराष्ट्र सदन कॅन्टीन। हे मेनू कार्ड आहे। ह्या मेनू कार्डला पुढच्या बाजूला महाराष्ट्रातील फूड्स आहे, मध्ये महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ आणि तर मी ऑर्डर केले इथं मालवणी चिकन, जे मला आवडतं। याच्या आधी पण मी 2-3 वेळा खाल्लेलं आहे, त्यामुळे ते माझं फेवरेट आहे। आणि त्यासोबत अजून एक ऑर्डर केलेली आहे पुरणपोळी आणि आम्रखंड आणि अजून एक फोडणीचं वरण। माझी एक मैत्रीण पण माझ्यासोबत आहे, तर तिला वरण काय हे म्हणजे वरण कसं लागतं, त्याची टेस्ट काय असते हे दाखवण्यासाठी वरण पण ऑर्डर केलेलं आहे। तर तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे याची। तर मी आता खातोय मालवणी चिकन। वाव, मी जेवढ्या वेळा इथे मालवणी चिकन खाल्ले सेम टेस्ट, बेस्ट। खायला इतकी मजा येते की वाव, जस्ट वाव। मी खातोय आता पुरणपोळी आणि आम्रखंड। पुरणपोळी पण टेस्टला चांगली आहे, पण जेवढं गोड असते पुरणपोळी त्यापेक्षा गोडाचं प्रमाण थोडं जास्त आहे, पण टेस्ट छान आहे। पोळी जरा जास्त गोड आहे, त्यामुळे मी चपातीसोबत आम्रखंड टाकतोय। मजा आली जेव। पोटभर जेवल्यानंतर मी आतला परिसर थोडा फिरला। हा आहे राजमाता पुतळा, जो महाराष्ट्र सदनच्या आतल्या बाजूला आहे। हे आहेत त्यांचा देखील पुतळा आतल्या बाजूला आहे आणि आरक्षक राजश्री शाहू महाराज यांचा देखील पुतळा आपल्याला आतल्या बाजूला पाहायला मिळेल। आणि हे महाराष्ट्र
बाजूने ते कसं दिसतं, फार सुंदर आहे. तिथं तुम्ही बसू शकता. महाराष्ट्रातले बरेच नेते तुम्हाला, पत्रकार मला बसलेले किंवा फिरताना दिसतात. ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.